नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत आपचे धडाडीचे युवा नेते ॲडव्होकेट अमित पालेकर. अमित, तुझं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हमध्ये. सध्या गोव्यात सगळ्यात मोठा चर्चेचा विषय आहे तो म्हणजे नोकर भरती. 10,000 नोकर भरती करण्याचं आश्वासन आणि 10,000 नोकर भरती करण्याची घोषणा या सरकारने केलेली आहे आणि आपल्याला प्रत्येक सरकारी कार्यालयासमोर बेरोजगारांच्या रांगा सध्या दिसू लागल्यात. सध्या एक गोष्ट सर्वाधिक चर्चेत आहे ती म्हणजे प्रत्येक मंत्री हा आपल्या खात्यातल्या नोकऱ्या या आपल्या मतदारसंघातल्या लोकांनाच देऊ लागलाय. त्यामुळे ज्या मतदारसंघाचा मंत्री नाहीये त्या मतदारसंघातले बेरोजगार हे निराधार बनलेले आहेत. ॲडव्होकेट अमित पालेकर यांनी काल जीएमसीतल्या नोकर भरतीचा घोटाळा स्पष्टपणे उघड केला आणि सगळीकडेच खळबळ उडाली आहे. आजही ते जीएमसी मध्ये गेले होते, परंतु पोलीस संरक्षण ठेवून त्यांना तिथे प्रवेश नाकारण्यात आला. या नोकर भरतीच्या घोटाळ्याच्या संदर्भात नेमका काय प्रकार सुरू आहे, राज्यातल्या बेरोजगारांची कशा पद्धतीनं थट्टा सुरू आहे आणि आम आदमी पार्टी या बेरोजगारांना कशा पद्धतीनं दिलासा देणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आम्ही या चर्चेतनं करणार आहोत. अमित, काल जो प्रकार घडला जीएमसी मध्ये, तुम्ही जीएमसी मध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे बघितलं की स्वतः एमटीएसचे कर्मचारीच हे अपॉइंटमेंट लेटर किंवा एक्सेप्टन्स लेटर तिथे स्वीकारत होते. जीएमसीतल्या नोकर भरती घोटाळ्याचा प्रकार नेमका काय आहे, कालच्या तुमच्या त्या पाहणीत नेमकं तुम्हाला काय आढळून आलं आणि या संदर्भात कायदेशीर मार्ग जो तुम्ही स्वीकारलाय त्या संदर्भातलं स्टेटस काय आहे? एंटायर जॉब सप्लाय विच इज डिस्ट्रीब्युशन ऑफ जॉब्स इज अ स्कॅम रायट फ्रॉम द बिगिनिंग. आम्ही जेन्ना पळयलें जेन्ना गव्हर्मेंटान इनिशियल जॉब्स अनाउन्स केले ताज्या मागीर जो स्कॅम सुरू जालो तो मेजर स्कॅम PWD आणि हेल्थ डिपार्टमेंटान आसा. आमी 10-15 दिसां फावटी हो आवाज काडून आमी दाखयल्ले कशे तरेन जॉब स्कॅम चल्ला तो. ताजे उपरांत PWD आमी दाखयलें आनी काल जे चल्ला पळय इट इज ब्लेटंट. आज तूं पळयत आयज हेल्थ मिनिस्ट्रीच्या अंडर जे डिपार्टमेंट्स आसा, IPHB, फूड एंड ड्रग्स, हेल्थ सर्विसीस, GMC शूड बी नेम्ड एज वालपय मेडिकल कॉलेज एक्चुअली. म्हणजे म्हाका दिसता डॉक्टर सुद्दां थोड्या तेंपान कार्डियोवॅस्क्युलर युनिटाक बी 70 गुळेरी अशी नांवां पडटलीं. वे इट इज फंक्शनींग रायट नाव. सो म्हजें म्हणणें आसा की आज जेन्ना तुमी 100-150 जॉब्स काडटा, 80% प्लस जॉब्स जेन्ना वाळपयच्या नांवार वता, दॅट मिन्स ओन्ली 20% ऑफ अदर्स आर गोवन्स आर क्वॉलिफायड. हो प्रश्न दिसून येता. ही स्कॅमां करता आसतना काल आमी जेन्ना थंय गेले तेन्ना MTS स्टाफ, ते एक चली आसा, दीस लेडी हू सेड आय एम नॉट एक्सेप्टेड. हांवें स्वता बसून ताका पळयला ते घेता आसतना. इनफॅक्ट शी इज अ क्रोनी ऑफ द मिनिस्टर एज फार एज आय अंडरस्टँड, बिकॉज GMCन आज दबक्या आवाजान उलोवपी खूब लोक आसा जे सांगता हें चल्लां तें सगळें रॉंग म्हणून. आनी आमकां इन्फॉर्मेशन येता ते भितरल्यानूच येता, व्हिडियोजूय आमकां भितरल्यानूच येता. पूण कशें येता, प्रत्येक जाण भिता उलोवपाक. आज गोंयच्या भुरग्यांची परिस्थिती कितें जाल्या, 80% ऑफ द जॉब जर अशी फक्त एक मिनिस्टर वाटून गेलो, गोंय सरकार ही कंपनी न्ही आनी हेल्थ मिनिस्टर आनी चीफ मिनिस्टर तांचे CEO न्ही, दे आर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स. जॉब म्हणटा तो गुणवत्तेचेर येवपाक जाय. ऑन मेरिट शूड बी पास्ड ऑन टू डिजर्विंग कॅन्डिडेट. आज ती गुणवत्ताच ना. तो म्हणटालो आपूण हांवें ताजे ऑडियो क्लिपिंग्स आयकला, तो लोकांक ऑडियो क्लिपिंग्स धाडटा आपल्या मतदारांक आनी सांगता पळय आपूण तुमच्या खातीर जॉबां वाडटा. तेन्ना तुमी ताजे हे कित्याक आनी वाळपयकारांचेर अन्याय जाता. ताज्या बापायची न्ही ती मालमत्ता. GMC, हेल्थ डिपार्टमेंट आनी गोंय सरकारी ताज्या बापायची मालमत्ता न्ही. तो लोकांक जे ऑडियो हाडटा हे म्हाका दिसता हाजी दखल CMन घेवपा जाय, हाजी दखल ACBन घेवपा जाय, हाजी दखल सरकारान घेवपा जाय आनी ताजे योग्य ती कारवाई करपा जाय. हाजी दखल इलेक्शन कमिशनानूय घेवपा जाय. आज आमचे कडेन ते ऑडियो क्लिपिंग्सूय आसा, आमचे कडेन व्हिडिओग्राफीक एविडन्सूय आसा. कशें एक गांवकर नांवाची व्यक्ती थंय आशिल्ली GMCन, जी फाटल्यान यात्री निवास आसा थंय आशिल्ली, थंयच्यान कशें जॉबांचें वांटप जातालें, पेपर करेक्शन कशें जातालें. हो गोंयकारांचेर अन्याय न्ही. आज जो गोंयचो भुरगो आसा त्या भुरग्याक आज कशें दिसना, आपलो स्वाभिमान कसो जागून येना तो कळना. तांचो जर MLA ना, मिनिस्टर ना जाल्यार तांकां जॉब मेळपाचीच ना. आज जर तांकां दिसता की एक अमित पालेकर आसलो किंवा आनी खंयचो लिडरूच बोवाळ घालतलो आनी ताजे बरोबर आमी रावना जाल्यार जाता, पूण ते कितें तरी करतले अशें जालें जाल्यार खंय उरतले ते विशय. प्रत्येक भुरग्यान आज जागो जावपा जाय. एवरी गोवन youth has to realize
की आज जर हें तो ऑब्जेक्शन हाडना, आज जर तो ह्या गोश्टीचेर क्रांती करून उठून उठना जाल्यार तो तसोच उरतलो. केन्ना कळचें ना ताजी एज कशी सरली ती. मला एक सांग अमित की आरोग्य खातं म्हणजे आरोग्य खातं हे विश्वजित राणेंकडे आहे, त्यामुळे आरोग्य खात्याशी संबंधित जेवढी खाती आहेत ते सगळे जॉब सत्तरीला. PWD खातं हे दीपक पावसकरांकडे आहे, त्यामुळे PWDशी संबंधित जेवढे जॉब्स आहेत ते फक्त धारबांदोडा किंवा सावर्डे मतदारसंघाला. प्रत्येक मंत्र्याच्या बाबतीत जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा ज्या मतदारसंघात मंत्री नाही आहेत परंतु आमदार आहेत आणि ते सत्ताधारी पक्षाचे आहेत त्या मतदारसंघातले युवक किंवा बेरोजगार युवक या संदर्भात चकार शब्द का काढत नाहीत? कारण भय प्रत्येकाची स्कॅमा आसा. एवरी मिनिस्टर जो आसा ज्या सरकारान ताचे कितें ना कितें स्कॅम आसा ते म्हणटात ते आवाज काडत जाल्यार आमकां खंय तरी भितर घालूंक आसा किंवा कितें आसा अशें. आज जो मंत्री उलयता ताका ते चूप करता. एक दीस उलयता दुसरे दिसा तो मंत्री चूप आसता. ताका आपल्या मतदारांचें पडून गेल्लें ना, ताका आपल्या मतदारांचे जे युवा आसा तांचे पडून गेल्ले ना, ताका आपले पडिल्ले आसा. दॅट इज वाय दीस इज हॅपनिंग. आज कोण बोवाळ घालता? आज काँग्रेस पक्ष आसा. काँग्रेस पक्ष हे जॉब स्कॅम म्हणून कंप्लेंट दिता आनी घरा बसता. पण आज आमी प्रत्येक दिसा एक नवें नवें कितें तरी उघड करता. आज लोक आमकां स्वता ह्यो गोश्टी धाडून दिता. हाजो अर्थ लोकांचो आमचेर विश्वास बसला की हे कितें तरी करतले म्हणून. म्हाका दिसाक 100 तरी लोक मेळूंक येता, यूथ, देअर पेरंट्स, अँड दे सेंड मी व्हॉट्सॅप मेसेजीस. म्हजो फोन तुका दाखयता, तूं पळय मेसेजीचेर मेसेजीस येता, व्हिडियोज येता, धाडटा लोकांक स्कॅमां ओपन केल्ली मिनिस्टरांची. आमी जेन्ना तो नंबर दिलो लोकांक मिस कॉल दिवपाचो ताजेर कितले कॉल आयले, आमी कितल्या लोकां कडेन उलयले, कितलो एविडन्स आमी गोळा केलो. पण आज परिस्थिती अशी आसा जेन्ना हांव GMCन वता तेन्ना काल हांव आयला म्हणून थंय पुलीस इन्क्वायरी करता म्हणून म्हाका GMCंतल्यानच कळटा की कोण स्टाफ सांगता सर तुका अरेस्ट करपाक आयला, आज येतलो जाल्यार तुका अरेस्ट करतले. हांव म्हणलें हांव पळयता म्हाका अरेस्ट कसो करता तो. खंयच्या क्रायमा अंडर अरेस्ट करतले? एक सामान्य नागरीक म्हणून जर हांव प्रश्न विचारपाक गेलो आनी म्हाका जर अरेस्ट करता जाल्यार भोग करूनय भोग. नाही, पण प्रश्न विचारायचाच नाही अशी पद्धत आहे. पद्धत म्हणजे कितें? आज जेन्ना वेन आय वेंट टू GMC, PI सेड यू कॅन नॉट इंटरफियर विथ द वर्किंग ऑफ गव्हर्मेंट ऑफिशियल्स म्हणपाक लागलो. तांचो कितें आशिल्लो, हांव 5-6 जाणांक घेवन येतलो म्हणून अनलॉफूल असेंब्ली करप, मागीर भितर गेलो आनी इंटरफियर केलें म्हणून दाखोवप आनी म्हाका अरेस्ट करप. 22 वर्सां झक मारून ना, 22 वर्सां हांवें क्रिमिनल प्रॅक्टीस केला, म्हाका इतलें ज्ञान आसा. जेन्ना हांवें ताका सांगलें की म्हजे कडेन एविडन्स आसा तो तुका हांव आतां दाखयता, तो तूं पळय आनी ताज्या बेजिसाचेर कॉग्निजेबल ऑफेन्स जर रजिस्टर करपाक शकता तूं. वेन सुप्रीम कोर्ट गायडलायन सेज दॅट इफ देर इज एन एक्ट वीच इज इन्फॉर्म टू यू डिस्क्लोजीस कॉग्निजेबल ऑफेन्स, इट इज युअर ड्युटी टू रजिस्टर इट. तें करपाक दम ना, कारण ताका धाडिल्लो न्ही कोण तरी पॉलिटिकल बॉसान ताका थंय धाडिल्लो की अमित आयलो जाल्यार ताका अरेस्ट कर. भिले करूंक शकले ना, कारण कायद्याचें ज्ञान आसा आमकां. आमी जेन्ना भितर एक ऑफिसर ना, not a single responsible officer in that entire building, including dean, administrator, director, ताजे सकयले वयले कोण PA सांगता ते हांगाच्यान थंय गेला, कोण म्हणटा थंय गेल्या. हांव म्हणलें हांव वता थंय, सांग म्हाका. ना आमकां खबर ना. दॅट मिन्स आज तांकां भंय आसा, जाप विचारतलो म्हण कोण तरी आनी तांची चोरी आयज ना फाल्यां सांपडटली. आमचे कडेन डेटा आसा. 33 वर्साची बायल आज जर कर्नाटकान शिकून 15 वर्साचो रेजिडंट दाखलो खंयच्यान आयलो, ती नर्स जाल्ली आसा. कार्डियोलॉजी डिपार्टमेंटान उडपी कामाक आशिल्ली 7 इयर्स एक्सपिरियन्साची मनीस जी भायर आशिल्ली ती आज थंय डिपार्टमेंटान आसा. खंयच्यान आयली? गोवन स्टाफ जो घेतिल्लो कोविडा टायमार. कोण मेळनाशिल्ले त्या वेळार? गोवन स्टाफ, गरजुवंत गोवन स्टाफ थंय आशिल्लो, नर्सीस आशिल्ले, वेगळो वेगळो स्टाफ आशिल्लो. कोविड वॉरियर्स म्हणटाले तांकां. होच CM आनी होच हेल्थ मिनिस्टर जेन्ना तांचो सत्कार आनी फुलां दिली, तांच्या हातान एक्चुली फुलां दिली तांणी. तो फुलां पाकळी फूल पाकळी म्हणटा हातान दिली आनी तांकां सांगलें आतां वचा म्हणून. ही परिस्थिती आज तांकां कोविड वॉरियर्सांक जेन्ना सांगलें की तुमकां पयलो थंय रायट आसतलो, अजून कॉन्ट्रॅक्टर आसा आनी थोड्यांचे कॉन्ट्रॅक्ट सोंपले म्हणून तांकां धाडले आनी थोड्या कॉन्ट्रॅक्टवाल्यांक पयशे दिले ना आनी फक्त स्टाफ जो घेता तो 70 आनी साखळीच्यान घेता. हे कोविड वॉरियर्स तांच्या बाबड्यांचें काम कितें? 45 वर्सां प्लस मनशांक कामाक घेतल्यात तांणी. आज कोणाक गरज ना तांकां, फक्त अपीजमेंट करपाक. आनी ते वॉयस नोट्स तेंक तुमकां तुमी पळयात अशें करता, हे आपवाले तुमचे अशें करता. दॅट मिन्स यू आर डिस्ट्रिब्युटींग जॉब्स. इज इट नॉट अ क्रायम टू डिस्ट्रिब्यूट जॉब्स? सरकार ओगी कित्याक बसल्या? आज CM ओगी कित्याक बसला? आमी प्रश्न विचारून थकले. एकदां तरी टीव्हीर येवन सांगचे की आपूण एक्शन घेता, एक्शन घेना. ना जाल्यार सगळें हेल्थान चल्लां तें सगळें बरोबर चल्लां म्हणून. एविडन्सार एविडन्स दिलो तुमकां आमी. 156 पोस्टांतले 140+ 70 आनी साखळी. हाजो अर्थ कितें? देर आर नो अदर एप्लिकंट्स. म्हणजे दम आसना, दम ना आमच्या CMान. हे गोष्ट हांव परत परत सांगता, दम ना. यू बीइंग अ प्रॉमिनंट एडवोकेट हय and you are in this profession for last 20 to 22 years.
प्रत्येक वेळी काय होतं की अशा काही जेव्हा गोष्टी घडतात त्यावेळेला फक्त टीका केली जाते, पत्रकार परिषदा घेतल्या जातात, आरोप केले जातात. परंतु जर प्रत्यक्षात ही इलिगॅलिटी आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडताना दिसते, तर मग त्याच्यासाठी न्यायालयात धाव घेऊन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न का होत नाही? या संदर्भात यू बिंग अन ॲडव्होकेट आणि यू बिंग अन रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ यूथ, कारण तुझ्यासारखं ह्या वयात एका महत्त्वाच्या राजकीय पक्षाचं नेतृत्व तू करतोय, त्यामुळे तुझ्याकडनं मोठ्या प्रमाणात या युवकांच्या अपेक्षा आहेत. तर तुझी लीगल नॉलेज जी आहे ती लीगल नॉलेज या बेरोजगारांवरती अन्याय जो होतोय त्याच्यासाठी तू कशा पद्धतीनं वापरणार आहेत आणि कशा पद्धतीनं यांना न्याय मिळवून देण्यासाठी तू प्रयत्न करणार आहेस? देर आर टू पार्ट्स. वन इज क्रिमिनल ऑफेन्स. आज जेन्ना आमचे कडेन आज हांव जर पेटिशन फायल करत जाल्यार म्हणटले पॉलिटिकली इन्फ्लुएन्स्ड. सो आमी एग्रीड जे लोक आसा, आज गोंयचो यूथ जो एग्रीड आसा तांकां एब्सोल्युटली जे लिगल गायडन्स जाय ते दिला. तांकां इवन जो सपोर्ट आमी जाय काम फीज हे ते भरपाक ते सगळे दिल्ले आसा. आज ते स्वताहून कोर्टान गेल्या. आनी कशें आसा, जर लढाईक वतलो जाल्यार कॅप्टनाचेरूच डिपेंड रावलो म्हणून जायना. यू वील ऑल्सो हॅव टू होल्ड आर्म्स अँड दे आर डुईंग इट. यूथ आर कमिंग फॉरवर्ड. यूथ हॅव गॉन टू हायकोर्ट. आज सगळीं पेटिशनां आज ना फाल्यां कंबायन जातली. ताजो रिजल्ट येतलो, कारण आमकां न्याय वेवस्थेचेर एब्सोल्यूट विश्वास आसा. एज फार एज क्रिमिनल ऑफेन्स इज कन्सर्न, आमी जो कितें आमचे कडेन गोळा करपाक शकता पळय एविडन्स तो आमी केला, तो तयार केला. पूण आज ह्या सरकाराचेर आमकां विश्वास ना. आज हांव सगळो एविडन्स आज पुलिसाक हांवें व्हिडियोज दाखयले. हे म्हणले वयर चल्ला, हो म्हणले स्टाफ होतो पळय थंय बसला तो. हाका म्हणले दिसता, तो म्हाका सांगता ऑर्डरी हांगा टायप जावचो ना जाल्यार खंय जातलो टायप काय म्हणून. आतां म्हाका सांग, जी ऑर्डर टायप करता ती थंय दिसता, फाटल्यान थंय कॅन्डिडेट्स उबे रावल्या. आर दे एंटायटल्ड टू गो देर एंड गेट द ऑर्डर टायप एंड टेक इट इन हँड? यू हॅव टू सेंड इट बाय पोस्ट. आज GMCन कितले पोस्टांचेर पयशे मोडल्या ते दाखोवचे म्हाका. आमी RTI मागतले ह्या गोश्टीचे. आतां नेक्स्ट प्रॉबेबली अंडर रजिस्टर्ड पोस्ट ते धाडटले. पूण ही सगळी ऑर्डरी ज्यो वाळपय वाटल्यो गेल्यो. हेल्थान आतां लायन लागले. आतां येता आसतना हांवें पळयलें बाबडे भुरगे वताक रावले. थोड्यांची आसतल्यो ऑर्डरी त्यो. हातान दिता कशो तुमी? यू आर सपोज टू सेंड इट बाय पोस्ट. दे ऑर्डर्स वर गिवन प्रायर इन द हेल्थ मिनिस्टर्स ऑफिस इन सांखलीम. ताजे सुद्दां व्हिडियोज आसा आमचे कडेन. ह्यो कश्यो दिल्यो गेल्यो ऑर्डरी, ताज्यो कॉपीज कश्यो भायर सरल्यो. इज द वन हू इज मॉनिटरींग दीस? इज ही द वन हू इज इशुईंग दीज ऑर्डर्स? ऑर इज देर अ प्रॉपर प्रोसिजर? हे जर सरकारी अधिकारी हाका जे जबाबदार आसा पळय तांकां सुद्दां भितर घालपाक जाय. आमचो सरकार आयलो जाल्यार पयलें काम तें करतले आमी. त्या खातीर प्रॉब्ली आज डीन गायब जाला, कारण ताज्या दोळ्यां समोर ते घडटा. तांचो एक्टींग डीन आसा, ही इज नॉट पार्टी टू इट. कित्याक तो म्हणटा तो इज एन ऑनेस्ट ऑफिसर, बट ही इज नॉट. ही इज सेईंग दॅट आय वील नॉट बी अ पार्टी टू इट. तांचो जो हेड ॲडमिनिस्ट्रेटर सरदेसाय आसा तो बरो ना जाला. तो कितलो बरो ना ते लोकांक खबर आसा. पूण अचानक ताका हेल्थ इश्यूज जाल्या, ताणें आपल्या रुमांक ताळे मारल्या. हाजो अर्थ तांचे लेवल एक लेवल सकयल जे ऑफिसर सायनी मारता पळय तांकां म्हाका एक थेट सांगपाची आसा गजाल, तयारी करा भितर वचपाची. आपण नेहमीच सिंघम किंवा असे जे चित्रपट येतात, ज्या चित्रपटात एखादा पोलीस ऑफिसर किंवा एखादा सरकारी ऑफिसर निर्भयपणे काम करतो आणि हिरो बनतो. आज हे जे सगळे प्रकार घडत आहेत, तुम्ही जसं सांगितलं की कुठल्याही पद्धतीत या सगळ्या प्रोसिजरला कुठलाही मंत्री किंवा आमदार जबाबदार असत नाही. कन्सर्न ब्युरोक्रेसी किंवा कन्सर्न सरकारी अधिकारी जे आहेत ते अधिकारी या सगळ्या प्रकाराला जबाबदार असणार आहेत. आता हे अधिकारी आमच्या याच समाजातनं येतात. तुमच्या डोळ्या देखत जेव्हा तुम्ही या बेरोजगारांच्या आयुष्याशी, त्यांच्या भवितव्याशी तुम्ही खेळता आहात आणि मंत्री आमदारांच्या सांगण्यावरून तुम्ही हा सगळा घोटाळा करतायत, हे कितपत योग्य वाटतं? आणि गोवा आपला छोटासा आहे. आपल्या गोव्यातल्या अधिकाऱ्यांना प्रत्येक कुणाला कोणाचा तरी नातेवाईक, कुणाला कोणाचा तरी मित्र असतो. आपण जे काय कृत्य करतो, बाबा मी हे बेकायदा कृत्य करणार नाही असं सांगणारा एकही अधिकारी हा गोव्यात का निपचत नाही? बेसिकली करप्शन जे आसा हे खूप वर्सां चलत आयला गोंयांत. आज ते ब्लेटंट आनी ब्रेझन जाला. गोंयचो अधिकारी आज आवाज कित्याक उठोवंक शकना? कित्याक ताजे कितें तरी स्केलेटन्स आसता. ही इज रिस्पॉन्सिबल, ही हेज डन करप्शन. सो ते प्रोटेक्ट करपाक. पूण आज तुका एक गजाल सांगता, आमकां वेगवेगळ्या डिपार्टमेंटांतल्यान ऑनेस्ट ऑफिसरां कडल्यान आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळा की अशें जालां. 4 मार्क पडिल्ले 44 जाल्या, 5 मार्क पडिल्ले 54 जाल्या, आनी तांकां टायपींग करूंक कळना. ते आज फूड अँड ड्रग्स ऑफिशियल्स जातले. इमॅजीन कर ते तुज्या घरा येतले तेन्ना कितें करतले ते? बिकॉज दे आर बाउंड टू डू करप्शन. वेन दे वील कम फॉर इन्स्पेक्शन दे वुडंट नो वॉट द प्रोसिजर इज.
सो MTS स्टाफूच चलयतलो, कारण MTS स्टाफ ताजो, तो MTS स्टाफूच GMC चलयता. डोंट बी सरप्राइज इफ MTS स्टाफ इज अपॉइंटेड एज डीन. No, I'm sorry, but that's how it is today. When I went there, MTS staff were doing in 5 minutes ते काढता सगळे साफ करता. चूक नाशिल्ली जर तुमची, तुम्ही जर चोरा नाशिल्ले जाल्यार ते तुम्ही 5 मिनटांनी टेबल साफ जाले कशें. When I went in 5 minutes, लॉक दार आणि आवाज ना कोणाचो, कॉरिडॉर इज क्लीन. वॉट डज इट मीन? चोर न्ही तुम्ही चोर म्हणून हांव सांगूंक सोदता ऑन रेकॉर्ड. दीस पीपल अँड हू इज हाजेर पांगरूण घालता आमचो CM आनी भारतीय जनता पार्टीचो सरकार. हे जर पांगरूण आज ते काडना न्ही, म्हाका दिसता लोकांक एक गजाल म्हाका सांगन दिसता, तुमी जर लज नाशिल्ले आसत जाल्यारूच तो सरकार निवडून हाडटले. मातशी तरी लज आसा न्ही, आनी मातशी तरी आमच्या युथा भितर लज आसा, मातशी तरी आमचे बारीक लोक बहुजनाचे लोक आसा तांचे कडेन आज पयसो ना ही जॉबां घेवपाक आनी जॉबां मिनिस्टरां कडेन लागीं रावन घेवपाक. आज तांचेर जो अन्याय जाता तो जर अन्याया विरुद्ध ते आज उठून उठना न्ही जाल्यार गोंयची परिस्थिती अशीच उरतली आनी तांची परिस्थिती अशीच उरतली. भक्ती सोडा, कितल्याय बडी मारू. आमच्या 25-25 वर्साचे कार्यकर्ते आमी पळयल्या, ढोल वाजोवपाक येता ते, टोपी घालून सगळे घालून जय जय म्हणपाक येता, प्रत्येक मिटिंगेक वता आनी रातचे पिरगाता, ना रे आपल्या खातीर पार्टीन काय करूं ना, आपले काय ना, आपली कामां जावना. तुमीच ही वृत्ती जी तयार करता पळय ती बंद जावपाक जाय. तुम्ही काम करता, काम करा, म्हाका ताजो फायदो मेळा म्हणून सांगनाका. इट इज नॉट युअर मोरल रायट टू आस्क फॉर फायदो फ्रॉम अ पार्टी. पार्टीची रिस्पॉन्सिबिलिटी आसता एक डेव्हलपमेंट करप. डेव्हलपमेंट मिन्स ऑल रावंड डेव्हलपमेंट, नॉट जस्ट ऑफ युअर कार्यकर्तास. पण आज हे भक्त कार्यकर्ता आसा जे वेगवेगळे तरेन जुटिल्ले आसा, दे आर ओनली एनकरेजिंग करप्शन विथ द पार्टी. 10,000 नोकऱ्या देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आणि 10,000 समजा 10तल्या 8,000 सुद्धा जरी नोकऱ्या दिल्या तर एका माणसाच्या मागे 5 ते 10 मतं जर आपण धरली तर 50 ते 1 लाख मतं ही भाजपाच्या त्या मशीनवरती एकत्र होणार आहेत. आता ह्या 10,000 किंवा 8,000 नोकर भरतीतनं रिझल्ट निघणार आहे की ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे अशा असंख्य लाख बेरोजगार जे युवक आहेत ते रिझल्ट ठरवणार आहेत? काय वाटतं? सी आता हांव जेन्ना प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीनी भोंवता, नॉट जस्ट आमची आनी वेगवेगळ्या तरेन, आज प्रत्येक गोंयकार अन्याया विरुद्ध खंय तरी जागो जाला, खंय तरी ट्रिगर जाल्लो आसा. आज भारतीय जनता पार्टी सरकाराच्या विरुद्ध भोवमत आसा. फक्त इश्यू आसा की ते कोणा तर्फे वतले. आज प्रॉब्लेम कितें आसा, जे विरोधक आसा खंय तरी विभाजल्या. पूण म्हाका दिसता की एक एक कॉन्स्टिट्युएन्सीन प्रत्येक मनशान विचार करप की हू इज अ स्ट्रॉंगर ओपोनंट आनी ताजे बरोबर रावप. हू वील डिफीट BJP's कॅन्डिडेट, हू वील डिफीट करप्शन. आनी हे गोंयांत जातलें आनी तें कॉन्सॉलिडेशन जावपाक नेक्स्ट 10 दिसांनी जेन्ना केन्ना कॅन्डिडेट्स येतले पळय तेन्ना हळू लोकांक हे कळून येतलें की आज भारतीय जनता पार्टी बसून आसा. ते कितें म्हणटा, अरे आपले हे झगडो हांचे काय आमकां पडिल्ले गेल्ले ना, आमची जी मतां आसा ती साबूत आसा. ती मतां ज्यांची साबूत आसा म्हणटा पळय ती मतां आज तांची हारल्या. कारण तांकांय दिसून आयलां की हे करप्शनाचे लेवल एक वेगळ्या लेवलाक पावला. आज 4 ब्रिज बांदून तुम्ही दाखयता, थंय करप्शन करता, पूण हेल्थ लेवलाचेर फेरियर, एज्युकेशन लेवलाचेर फेरियर, जॉब्स लेवलाचेर फेरियर. हांव म्हणना जॉब वाटप आनी क्रिएट करप, जॉबां क्रिएट करपाक इंडस्ट्रीज कितें आयले तुमचे कडेन? टेल मी इन लास्ट 10 years how much IPB has, how many projects IPB has approved? एक 5 हॉटेलां फक्त कन्वर्जन, इलिगल कन्वर्जन, ती बी ऑर्चर्ड लँडाचेर IPB परमिशन दिता फॉर हॉटेल्स. एक्सेप्ट फॉर हॉटेल्स, which industry which will give sustainable development, which industry will give jobs has come up? वेटर आणि फक्त हे जावप आमी हेल्पर म्हणून काम करप हॉटेलांनी, काय आमचे कडेन तुम्ही एक वेगळी इंडस्ट्री क्रिएट करप. आज लोकांक ITच्या नांवाचेर तांणी बोवाळ घाला. IT पॉलिसी इज फेल्ड पॉलिसी, स्टार्टअप पॉलिसी इज फेल्ड पॉलिसी. आज म्हणटा आमी गोवा हे करपाक जाय, युथांक वयर काडपाक जाय, सेल्फ एम्प्लॉयमेंट. वॉट इज द ऑपॉर्च्युनिटीज दॅट यू क्रिएटेड? हे प्रश्न जेन्ना सामान्य मनशाक कळूंक लागतले. आज गव्हर्मेंट जॉब प्रत्येक सरकार दिवंक शकना. सरकाराचे आज सरकार नोकरीन आसा पळय तांचो पगार टायमार वचना. गृहलक्ष्मी 5-5 वर्सां 5-5 म्हयने जाले लोकांक पावना. सरकारा कडेन पयशे आसा खंय? देर इज अबाउट 22,000 crores ऑफ डेट्स. दॅट मिन्स आमच्या तकलेर वेदर आमी बँकेतल्यान लोन घेतला ना घेतला, आमच्या तकलेर लोन आसा. आज लोन घेवन पगार दिता तेन्ना 4,500-5,000 नोकऱ्यो ज्यो आसा ते दिता, त्यो बी वाडटा आनी त्यो बी करप्शन करून दिता. तांकां पगार खंयच्यान दितले? तो जनरेट खंयच्यान जातलो? इंडस्ट्रीच्या नांवार झिरो. मायनींग इंडस्ट्री बंद केली, कित्याक चालू करूंक शकले ना तुमी इतलो? ते हाजेर उत्तर ना. IT पॉलिसी कित्याक फुडें सरली ना, हाजेर उत्तर ना.
स्टार्टअप पॉलिसी फुडें कित्याक चल्ली हाजेर उत्तर ना. फक्त एक फिगर काडप आनी तें दाखोवप आनी सांगप की सगळें बरें बरें चल्लां म्हणून. आज आमचो भायले हे सगळे लिडर्स येता आनी सांगता गोंय म्हणटा नंबर 1 स्टेट, गोंय हे गोंय तशें गोंय तशें. गोंय नंबर 1 केन्ना जातलें जेन्ना एक मिडल क्लास मनीस, एक सामान्य मनीस सांगूंक शकतलो की आपूण सक्षम आसा, म्हजे कडेन जॉब आसा, किंवा कडेन म्हजो धंदो आसा, किंवा म्हजे कडेन प्रायवेट नोकरी तरी आसा. आज प्रत्येक गांवांत आमी जेन्ना भोंवता तेन्ना प्रत्येक नागरीक कित्याक सांगता आमची कामूच जावना रे, आमकां जॉबूय मेळना रे, आमच्या घरा बेकार बसल्या रे. दॅट मिन्स 80-90% ऑफ युअर पॉप्युलेशन इज अनएम्प्लॉयड. वॉट इज द स्टेट? काल हांव एका गरीब घरान गेले, ती म्हणटा आपलो चलो इज अ मरीन इंजिनियर अँड ही हॅज डन ही इज मायनींग BSc इन मायनींग टेक्नॉलॉजी. म्हणटा कॉल सेंटराचेर 10,000 काम करता, नोकरी ना म्हणून. आज मायनींग जर चालू आशिल्ली जाल्यार खंय तरी ताका काम मेळपाचें, मे बी जिओलॉजिस्ट वर कितें तरी म्हणून. पूण परिस्थिती कितें? जॉबाच्या नांवार म्हणटा ते लोकांक जे गाजर ते दाखयता आनी ती बी फटिंगपणां करून जी वाडटा पळय, हें बंद जावपाक जाय. आनी गोवन युथाक एक स्वाभिमान जर आसा जाल्यार तो पेटून उठपाक जाय. ही परिस्थिती आम आदमी पार्टी नेमकी कशी बदलणार? आमी वेगवेगळ्या तरेन आमी जॉब गॅरंटीचे म्हटलात, पीपल आर कॉलिंग इट एज फ्रीबी. आय एम सेईंग फर्स्ट वे टू गेट रीड ऑफ एनीथींग इज गेट रीड ऑफ करप्शन. जेन्ना तूं करप्शनाचो रीड जातलो न्ही तेन्ना यू कॅन गेट समथींग एल्स टू कम इन. आय पर्सनली मॅट वेरियस इंडस्ट्रीज, सस्टेनेबल इंडस्ट्रीज हू वॉन्ट टू एस्टाब्लिश इन गोवा. ते पयलीं येवन गेले हांगा, पूण तांकां मायक्रोसॉफ्ट वॉज इन टच विथ मी फॉर हॅविंग समथींग हियर. बट गव्हर्मेंटाचो कितें म्हाका कितें मेळटलें जेन्ना हो विशय वतलो न्ही, की म्हाका कितें मेळटलें तें करून, ते जेन्ना वतले आनी आमी लोकांक कितें दितले हें जेन्ना पॉलिटिशनाच्या मनान येतलें तेन्ना गोंय बदलतलें. आज मायक्रोसॉफ्टा सारकी इंडस्ट्री जर गोंयान आयली, कंपनी गोंयान आयली, दे वील क्रिएट 4-5,000 जॉब अँड इन सस्टेनेबल मॅनर, पोल्युटींग न्ही ती. अशें वेगवेगळ्या तरेन आमचे कडेन टॅलंट आसा पळय, इंटेलिजन्स आसा पळय. इंटेलिजन्स आमचो पुणे, बॉम्बे, बँगलोर कित्याक वता? Why are our people employed in IT industries in different states and countries? Why? Because there is no equal opportunity here, and there is no opportunity at all. When we create that opportunity, आमचो गोंयकार भायर वचचो ना. आज आमचो गोंयकार लंडनाक कित्याक वता आपली हांगा जाणट्या आवयक सोडून? कित्याक ताका हांगा जॉब्स मेळना. जेन्ना तो लंडनचो गोंयकार गोंयान येवन सुखान रावतलो, गोंयान येवन ताका पयशे मेळटले आपले फॅमिलीक पोसपा खातीर, ते थोडे कमी आसत, पूण एक रिजनेबल लायफ जगपाक पयशे मेळटले, ताका गरज ना ते त्रास काडपाची. आमी पळयला लंडनाक लोकांक हाव दे आर सम ऑफ देम लिव इन पिटेबल कंडिशन. कितें आसा, एक आस आसता जोडपाची, आपली जाणटी आवय आसा तिका आज आमी बरें लायफ दिवपाची. खंय तरी ताका ती चुकता न्ही आवय, आनी ताजी आवय हांगा एकटी आसा, हाजें दूख ताकाय जाता न्ही. माझा एक शेवटचा प्रश्न की तुम्ही ॲडव्होकेट आहात, ह्या सगळा इलिगल जो काही प्रकार सुरू आहे तो तुम्ही प्रत्यक्ष बघितला आहात, त्याच्या संदर्भातले डॉक्युमेंटही तुमच्याकडे पोचलेले आहेत. तर या संदर्भात लॉजिकल एंड होणार का? आणि जर होणार असेल तर या निवडणुकीत ह्या नोकर भरती घोटाळा नेमका काय परिणामकारक ठरणार? नोकर भरती घोटाळे आनी वेगवेगळे घोटाळे जे आसा पळय ह्या पार्टींचे, इट वील शुअरली अफेक्ट दीस पॉलिटिकल सिनारियो. आनी BJP सरकार येवचो ना हें सद्या ठरिल्लें आसा. आमचो सरकार आयलो जाल्यार पयली गजाल सांगता, देर इज इनफ एविडन्स टू पूट ऑल दीस पीपल बिहायंड बार्स, इन्क्लुडींग द गव्हर्मेंट ऑफिशियल्स हू आर इन्वॉल्ड इन दीस स्कॅम. आमी ते करतले. आज हांव तुमच्या कॅमेरा समोर एक गोश्ट सांगता, नांव दुसरें दवरा. वी वील असिस्ट the entire investigation process by giving them not biased manner. We will give them independent. आज पोलीस मशिनरीन आमचे इतले इंटेलिजन्स लोक भरले आसा, पूण फक्त तांकां यूज करनात सारके. तांकां डॉक्युमेंट दीत. दे हॅव tremendous amount of potential to investigate a matter and take it to logical conclusions. Officers of the Goa government who are non-corrupt will be utilized for putting all these corrupt officials behind bars, corrupt politicians behind bars. We will achieve it, and I am sure we will achieve it with the help of the people. Mark my words. We will be that Anil Kapoor of that movie which we used to spoke इथेच about. आम्ही या चर्चेचा समारोप करणार आहोत. जे कोण घोटाळे बहादर आहेत त्या सगळ्या घोटाळे बहादरांना तुरुंगात टाकलं जाईल अशी घोषणा ही आम आदमी पार्टीचे युवा नेते ॲडव्होकेट अमित पालेकर यांनी केलेली आहे. यापूर्वी अशा पद्धतीच्या घोषणा आम्ही मनोहर पर्रीकरांकडून ऐकल्या होत्या जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि भाजपाचं म्हणणं होतं की काँग्रेसच्या काळात ज्या कोणी भ्रष्टाचार केलेत त्यांना कोलवाळच्या तुरुंगात पाठवणार, परंतु कोलवाळच्या तुरुंगात कोण गेले आणि किती जण गेले याचं उत्तर अजूनही जनता शोधतंय. आता आम आदमी पार्टी नेमकं कुणाला तुरुंगात टाकतं हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसणारच आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे
ज्या 10,000 नोकऱ्या सरकार देणार आहेत त्या 10,000 नोकऱ्या या निवडणुकीचा निकाल लावणार आहेत की ज्या बेरोजगारावरती अन्याय झालेला आहे ते बेरोजगार या निवडणुकीचा निकाल लावणार आहेत. या सगळ्या गोष्टी आम्हाला येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहेत. खूप खूप धन्यवाद. वन मिनिट वेन यू सेड कोलवाळे जेल, ज्या पर्रीकरान जांचेर आज ऑफेन्स रजिस्टर केलो इन्क्लुडींग करंट हेल्थ मिनिस्टर, आज ते त्याच पार्टीचे उमेदवार आसा, आज ते त्याच पार्टीचे मिनिस्टर आसा. ते बीजेपीन गेल्या उपरांत साफ कशें जाता ते आतांचें उत्तर लोकांनी दिवचें. सो ते तूं जेन्ना म्हणलें कोलवाळे जेल रेडी आसा, त्याच कोलवाळे जेल त्याच जाग्यांचेर आमी तांकां धाडटले, गॅरंटी दिता. निश्चितच आता कोण कुणाला कुठे पाठवतोय ते आपल्याला येणाऱ्या काळात दिसणारच आहे. आता ॲडव्होकेट अमित पालेकर हे नेमकं प्रकरण कुठं नेत आहेत आणि जनता त्यांना कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात ते आम्हाला लवकरच कळणार आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.